हॅलो गाईज. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्पून फीड एज्युकेशनमध्ये. काल आपण पार्ट 1 मधला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला आणि तसंच आपण पार्ट 2 मधला आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. तर आजपासून आपण दुसरा चॅप्टर म्हणजे जो आहे पायथागोरस थेरमवर तो चॅप्टर आपण चालू करणार आहोत. लवकरात लवकर आपला पोर्शन संपवण्याचा आणि नीट पद्धतीने शिकवण्याचा आपला प्रयत्न राहील. तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि नोटिफिकेशनची बेल वाजवायला तेवढी विसरू नका. तर बऱ्याच जणांना सगळ्यांनाच जवळ-जवळ पायथागोरस थेरम म्हणजे काय हे माहिती असणार आहे आत्तापर्यंत आणि नसेल तर आपण पाहूच. तर आपण मागच्या लेक्चरला म्हणजेच मला वाटतं सगळ्यात पहिलं लेक्चर सिमिलॅरिटी मधलं त्यात आपण पाहिलं होतं, की ट्रायंगल्सचे 2 मेन प्रकार असतात. ट्रायंगलचे 2 मेन प्रकार कोणते असतात? ट्रायंगल्स पहिलं ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि दुसरा ऑब्च्युस अँगल ट्रायंगल. तर ह्या 2 प्रकारांना सोडून एक स्पेशल टाइप ट्रायंगल येतो. तो येतो राइट अँगल ट्रायंगल. आता राइट अँगल ट्रायंगल हा खरं तर स्पेशल म्हणण्यापेक्षा हा ॲक्यूटमध्येच मोडतो. पण आपण त्याला एक स्पेशल म्हणू शकतो कारण की त्यात 90 डिग्री येतो. दिसायला पण हा थोडासा वेगळा दिसतो. तर आता पहिली गोष्ट तर आपल्या लक्षात आली पाहिजे, की आपण राइट अँगल ट्रायंगल कशाला म्हणतो? राइट अँगल ट्रायंगल म्हणतो आपण ज्या ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये. मी काय म्हणतोय ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्री असतो. जसं की ह्या केसमध्ये इथं दिसतोय आपल्याला बी हा बी हा अँगल 90 डिग्री. आता बी हा अँगल 90 डिग्री असला तर राहिलेले 2 अँगल ऑब्व्हियसली ॲक्यूटच येणार आहेत. सी आणि ए आणि सी. आता हे ॲक्यूट येणार आहे हे तुम्हाला सांगायची गरज काय? असं प्रत्येकाला वाटू शकतं. तर ते पुढे जाऊन तुम्हाला कळेल, की मी असं का म्हणतोय. तर आता ह्या ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला दिसते, की ह्या 2 साइड ए-बी आणि बी-सी ह्या 2 साइड एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि एक साइड ती 90 डिग्रीच्या अपोझिट आहे. ही साइड जी दिसते 90 डिग्रीच्या अपोझिट तिला आपण हायपोटेनियस असं म्हणतो. हायपोटेनियस असं म्हणतो. आता जर आपण लक्षात घेतलं, की आपण 2 प्रकारचे ह्याच्यात रिलेशन्स काढू शकतो. पहिलं रिलेशन काढू शकतो आपण, की साइड टू साइड रिलेशन. साइड टू साइड रिलेशन. साइड टू साइड रिलेशन म्हणजे काय? आपण असं म्हणू शकतो का बी-सी आणि ए-सी आणि ए-बी ह्या तिघांचं एकमेकांमध्ये काय रिलेशन येऊ शकतं का? कारण की हा स्पेशल टाइप ऑफ ट्रायंगल आहे. ह्यांचं रिलेशन येतंय का नाही आपण पाहू. तर ह्यांचं रिलेशन येतं आणि त्याला म्हणतात ट्रिपलेट्स. त्याला म्हणतात ट्रिपलेट्स ऑफ राइट अँगल ट्रायंगल. ट्रिपलेट्स ऑफ राइट अँगल ट्रायंगल. आता असं का म्हणतात? असं म्हणण्याचं कारण एवढंच आहे, की अ, त्यांच्या एका सगळ्यात मोठ्या मॅक्सिमम जी साइड असते, ज्या साइडचं माप सगळ्यात मोठं असतं, मॅक्सिमम साइड म्हणजेच ऑब्व्हियसली तिला आपण हायपोटेनस म्हणतो. त्याचं स्क्वेअर बरोबर रिमेनिंग साइडच्या साइड्सच्या स्क्वेअरचा ॲडिशन येते. रिमेनिंग साइड 1 अँड रिमेनिंग साइड 2 आपण असं म्हणू. रिमेनिंग साइड 1 अँड रिमेनिंग साइड 2 ह्यांच्या ह्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन येते. म्हणजे सगळ्यांनाच माहिती की आपल्याला पायथागोरस थेरम म्हणजे नक्की काय आहे ते तर सगळ्यांनाच माहिती असेल. आता जर आपण ह्या ट्रायंगलमध्ये जर पायथागोरस थेरम वापरला, तर आपण काय म्हणणार हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइडचा स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता हे जे रिलेशन आहे, आता जर आपण AC, AB आणि BCची मापं टाकली, तर आपण त्याला ट्रिपलेट्स म्हणू शकतो. AB, BC किंवा ACला. जर ते ट्रिपलेट्स असतील, आपल्याला माहिती नाही त्याचा अँगल. आत्तापर्यंत आपण अँगलचं नाव पण नाही काढलं. आपण फक्त साइड टू साइड एवढंच पाहतोय. आपण असं म्हणू, की जर अशी कंडिशन आली, की ज्यामध्ये मॅक्सिमम साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची ॲडिशन अशी आली, तर आपण त्या ट्रायंगलला डायरेक्टली राइट अँगल ट्रायंगल म्हणू शकतो. तर आपण जर तसं म्हणत असेल, तर ट्रिपलेटचे काय एक्झाम्पल येतील? तर तुमच्या पुस्तकात एक छोटासा पार्ट दिलाय, जो की तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचा नाही, पण अंडरस्टँडिंगसाठी महत्त्वाचा आहे. जर आपण म्हणलो ए, बी, ए इज ग्रेटर दॅन बी म्हणलो. आता ए इज ग्रेटर दॅन बी असे 2 नंबर घेतले आपण. कोणतेही 2 नंबर. नॅचरल नंबर पाहिजेत. कोणतेही 2 नॅचरल नंबर घेतले. तर आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड
2ab हे अशा प्रकारचे तीन नंबर्स काढू शकतो आणि ते 3 नंबर्स एक्झॅक्टली पायथागोरसचे ट्रिपलेट्स असतात. आता मी असं का म्हणतोय? तर आपण डायरेक्ट पुस्तकातच पाहू, की मी असं का म्हणतोय? आपण जर सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाहिलं इथे पायथागोरस थेरमचे पायथागोरस थेरमनुसार आपण इथं पाहू शकतो, की इथं आपल्याला 11, 60, 11, 60 आणि 21 इथं आपल्याला 11, 60 आणि 21 इथे आपल्याला 11, 60, 21 हे 3 नंबर दिले होते आणि हे 3 नंबर आपण जर करून पाहिलं, की ह्यांचे स्क्वेअर काय होतात. जर आता आपल्याला सर्वात मोठी संख्या दिसते 61. 61 इज ग्रेटर दॅन 60 इज ग्रेटर दॅन 11. तर सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 61. तर 61चा जो स्क्वेअर येतोय, 61चा स्क्वेअर आता तुम्ही कसा काढणार? तुम्ही काढू शकता 61 इंटू 61 पण करू शकता किंवा बऱ्याच जणांना पाठ पण असतात. पण मला नाही वाटत 61चा कुणाचा पाठ असेल, तर काढून तुम्ही पाहू शकता, की हाच येणार आहे 3721. आता हा जो येतोय 61चा स्क्वेअर, 60चा स्क्वेअर आणि 11चा स्क्वेअर. आता जर आपण पाहिलं, की सगळ्यात मोठी संख्या आपण साइडला ठेवली. 61 स्क्वेअर साइडला ठेवला आणि ह्या 2 संख्यांची बेरीज करून बघितली. तर 121 प्लस 3600 बरोबर 3721 असं आलं आणि हे 372 म्हणजेच काय 61चा स्क्वेअर आहे. म्हणूनच त्यांनी इथं वर्डिंग केलंय, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स. स्क्वेअर्स ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू स्क्वेअर्स ऑफ द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द लार्जेस्ट नंबर रिमेनिंग 2 नंबर्स. तर असं असेल तर आपण त्याला काय म्हणतो? ह्याला म्हणतो आपण पायथागोरस ट्रिपलेट. आता आपण हे खालची जे एक्झाम्पल आहेत ते व्हेरिफाय करून घेऊ. आता पहिलं ट्रिपलेट घेऊ 3, 4, 5. आपण जर पहिलं ट्रिपलेटचं एक्झाम्पल पाहिलं 3, 4, 5. आता हे आपल्याला व्हेरिफाय करायचं की हे ट्रिपलेट पायथागोरसचं आहे का नाही. तर आपण काय करणार? सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 5 इज ग्रेटर दॅन 4 इज ग्रेटर दॅन 3. म्हणजे आपण 5 म्हणजे 5चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर मला असं वाटत नाही की कुणाला माहिती नसेल की 5चा स्क्वेअर काय आहे. 5चा स्क्वेअर इज इक्वल टू 25. नंतर आपण काय केलं? 4चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 अँड 3चा स्क्वेअर बरोबर 19. आता जर आपण पाहिलं तर 5 हा सगळ्यात मोठी संख्या आहे, ते आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि रिमेनिंग 2 साइड्स म्हणजेच 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर करून पाहिलं. 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 16 प्लस 3 स्क्वेअर. आय एम सॉरी. 3 स्क्वेअर दॅट इज 9 दॅट इज 25. आता हे 25 आलं म्हणजेच आपण असं म्हणू शकतो 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर. आता जर आपण असं म्हणलं तर आपल्याला कळून येतंय की द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द addition of squares of remaining addition of square of remaining 2 numbers. Therefore we can say काय म्हणू शकतो आपण? We can say 4 3 5 is a Pythagoras triplet. Is a Pythagoras triplet. अशा प्रकारचं वर्डिंग तुम्हाला करायचंय. आणि आणखीन एक गोष्ट, आता बाकीचे जे एक्झाम्पल घेतलेत आपण ते पण करून पाहू. जसं की 5, 12, 13. 5, 12, 13 जर पाहिलं आपण 5, 12 आणि 13. तर आपल्याला माहिती आहे 5चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर येतो 25. 12चा स्क्वेअर येतो 144 आणि 13चा स्क्वेअर येतो 169. आणि आपण इथं पाहिलं सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? सगळ्यात मोठी संख्या आहे 13. 13 इज ग्रेटर दॅन 12 इज ग्रेटर दॅन 5. तर मग आपण काय बघणार की 13चा स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर येतोय का? म्हणजेच 144 प्लस 25 म्हणजेच तो येतोय
13 स्क्वेअर म्हणजे 13 स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर आपण असं लिहू शकतो. म्हणजे हा पण काय झाला ट्रिपलेट झाला. तसंच जर आपण पुढचं एक्झाम्पल पाहिलं की 15, 8 अँड 15, 8 अँड 17. 15, 8 अँड 17 जर एक्झाम्पल घेतलं आपण घेऊ 15, 8 अँड 17. आता आपण 17 मी आता इथं वर्डिंग लिहित नाही बसणार आहे. वर्डिंग तुम्हाला हे अशा प्रकारचं लिहायचं आहे. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. देअरफॉर वी कॅन से आणि जर असेल तर म्हणणार, नसेल तर आपण त्याला काहीच नाही म्हणणार. म्हणजे तो ट्रिपलेट नाहीये असं म्हणणार. इट इज नॉट अ ट्रिपलेट इक्वल टू नसेल तर. आता 15चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 225. 225 15 स्क्वेअर इज इक्वल टू 225. तसंच आपल्याला 8चा स्क्वेअर म्हणजेच 88, 64 हा पण माहिती आहे. मग आपण इथं लिहून घेऊ 8चा स्क्वेअर बरोबर 64. 8 स्क्वेअर इज इक्वल टू 64 अँड 17चा स्क्वेअर बऱ्याच जणांना पाठ नसेल. पण माझ्या मते तुम्ही आहे ना 20 पर्यंत स्क्वेअरचे स्क्वेअर पाठ करून ठेवा. तर 17चा स्क्वेअर 15चा स्क्वेअर आणि 8चा स्क्वेअर आपण पाहिलं. आता सगळ्यात मोठं कोण होता 17 होता. आपण तो बाजूला ठेवू. आपण बघू 225 प्लस 64 इज इक्वल टू काय येते? 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि 2 म्हणजेच 289 येते. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 225 म्हणजे 15चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर इज इक्वल टू 17चा स्क्वेअर. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो द स्क्वेअर ऑफ largest number is equal to the addition of remaining two numbers. Therefore, we can say it is a Pythagoras triplet. It is a Pythagoras triplet. तसंच आपण जर पुढचं एक्झाम्पल घेतलं जे की आपल्याला 8, 15, 17 घेतलं 24, 25 आणि 7. आपण जर पाहिलं पुढचं एक्झाम्पल 24, 25 आणि 7. 24, 25 आणि 7. आपल्याला इथं काय दिसतंय 25 इज ग्रेटर दॅन 24 इज ग्रेटर दॅन 7. तर 25 गुणिले 25, 25 गुणिले 25 आपल्याला किती येतं? म्हणजेच आम्हाला म्हणायचं 25चा स्क्वेअर आपल्याला किती येतो? आपल्याला माहिती आहे 625 येतो. तसंच आपण 24चा स्क्वेअर काय लिहू शकतो? 24चा स्क्वेअर म्हणजेच तो येऊ शकतो 576. आता 24चा स्क्वेअर आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं तरी तो समजतो. तसंच 7चा स्क्वेअर येतो 49 हे आपल्याला माहिती आहे. आता आपण काय करू 25 हा मोठा आहे तो साईडला ठेवू बाकीच्यांची बेरीज करून बघू. म्हणजे 576 प्लस 49 9 6 15 5 1 7 आणि 8 आणि 4 12 2 1 6 म्हणजे फिक्स 25 आपलं बरोबर येते. म्हणजेच आपण लिहू शकतो 24 स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर इज इक्वल टू 25 स्क्वेअर. देअरफॉर आपण त्याला पायथागोरस ट्रिपलेट म्हणू शकतो. आता पायथागोरस ट्रिपलेट आपण ह्यांना म्हणू शकतो. तसंच आपल्याला पायथागोरसमध्ये म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलमध्ये अजून 2 ट्रायंगल असतात जे की असतात आपण इथं पाहू. राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 प्रकारचे अजून ट्रायंगल असतात. हा एक आणि हा एक. आता ह्या 2 ट्रायंगलची खासियत आहे ह्या 2 ट्रायंगलचे ह्या 2 ट्रायंगलमध्ये ह्यांचे अँगल आता आपण साइड टू साइड रिलेशन बघितलं. आता आपण बघू साइड टू साइड टू साइड टू अँगल रिलेशन. साइड टू अँगल रिलेशन. आता साइड टू अँगल रिलेशन पाहताना आपल्याला ह्या प्रत्येक ट्रायंगलचे माप माहिती पाहिजेत. एकाचं 90 आहे. आपण समजू इकडं 30 डिग्री आहे आणि इकडं 60. आपण इकडे म्हणू 60 डिग्री आहे आणि इकडं 30 डिग्री. तसंच हा ट्रायंगल 45 डिग्री आहे दोन्हीकडं 45 डिग्री आहे. आता बऱ्याच जणांना माहिती असेल ह्याला इक्विलॅटरल राईट अँगल आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल असं का म्हणतात? कारण की त्याच्या दोन्ही बाजू समान असतात आणि ह्यांच्या दोन्ही बाजू समान नसतात. एक मोठी एक छोटी असं असतंच. आता जर आपण पाहिलं इथं की ह्यांचं साइड टू ह्याला नाव देऊ ABC. आपण काय करू ही एक लाईन आहे समजू
राईट अँगल ट्रायंगल काढला तर हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल आणि ही साईड 30 डिग्रीच्या अपोजिट आहे, ही साईड 60 डिग्रीच्या अपोजिट आहे आणि इथं 90 डिग्री आहे. 90 डिग्री तर तुम्हाला माहितीच असेल. तर जी साईड 30 डिग्रीच्या अपोजिट असते, ए बी सी 30 डिग्रीच्या अपोजिट आपल्याला दिसते गुलाबी रंगाने मी दाखवलं. तर ए बी इज इक्वल टू 30 डिग्रीच्या अपोजिटची 1/2 हायपोटेनियस असते. 1/2 हायपोटेनियस. 1/2 इंटू हायपोटेनियस. 1/2 हायपोटेनियस. तसंच इथं जी 60 डिग्रीच्या अपोजिट आहे तिला आपण BC म्हणतोय. BC इज इक्वल टू √3/2 इंटू √3/2 इंटू हायपोटेनियस असते. √3/2 इंटू हायपोटेनियस इंटू हायपोटेनियस असते. आता तेच जर आपण ह्या ट्रायंगलसाठी बघितलं की ह्या ट्रायंगलची तर आपल्याला दिसून येते 45च्या अपोजिट दोन्ही साईड आहे. त्या दोन्ही साईडचं माप एकच येणार आहे आणि दोन्ही साईडचं माप जरी एक येत असलं तरी त्यांचं साईड टू अँगल रिलेशन काय आहे? तर 45 डिग्रीच्या जे अपोजिट साईड आहे त्या साईडचं म्हणजेच आता आपण इथं ए बी PQR म्हणू आपण इथं PQR. आता आपल्याला माहिती आहे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजेच काय PQ इज इक्वल टू QR. PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू आता 1/√2 1/√2 इंटू हायपोटेनियस. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागेल. ह्या गोष्टी आल्या कुठून? तर ह्या गोष्टी ट्रिग्नॉमेट्री मधून येतात. आता हा ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर तुम्हाला शेवट आहे तेव्हा आपण समजूच ह्या गोष्टी आल्या कुठून. 1/√2 1/2 √3/2 तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 हायपोटेनियस. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 हायपोटेनियस. तसंच साइड अपोजिट टू 45 डिग्री फक्त आणि हे सगळं राईट अँगल ट्रायंगलसाठीच ॲप्लिकेबल होतं. बाकी कोणत्याच ट्रायंगलसाठी हे ॲप्लिकेबल होत नाही. आता राईट अँगल ट्रायंगल जो आपण पायथागोरस थेरम पाहणार आहे त्याच्यानंतर ह्याचा होल न्यू वर्ल्ड दॅट इज अ ट्रिग्नॉमेट्री तो आपण हळूहळू येत्या काळात पाहूच. तर आज पुरतं एवढंच होतं. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट लेक्चर आणि भेटूया लवकर.